स्पर्धेमध्ये शिस्त ती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर ही स्पर्धा अगदी वर्षानुवर्ष चालू असलेली स्पर्धा. ओके सर, मार्श ऑन करा. एकीकडे तुम्ही पाहताय जय हनुमान नेवाली आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये वंजारपाडा B+. टॉस जिंकला नेवाली टीमनं. बॅटिंग करण्याचा डिसिजन. सॅकिंग इनवरती अजिंक्य, नॉट सेकंड वरती अक्षय. हो, आडवा पाठनं खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अगदी स्लाइटली बाहेर निघाला. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय सेकंड मॅचचा या ठिकाणी डॉट आला. दरम्यान कैलाजी कोलंबे यांच्याकडून मात्र या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे. आयवा झेल जो कोणी प्रेक्षक टिपेल मग त्याच्यात खेळाडू सुद्धा समाविष्ट असतील ते 200 रुपयांचं कॅश प्राइज त्याच्यापर्यंत पोहोचेल. आयवा झेल साठी ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं आज संघ ओळखला जातो तो गोलंदाजी मार्गवरती आपण पाहताय ऋतिक आलाय. पहिलं षटक त्याच्याकडे आहे. टीमचा अगदी आपण जर पाहायला गेलं तर कॅप्टन आहे, म्हणजे अगदी या टीमला तो. नियमांच्या बाबतीत आपण एवढे कठोर काय या मागचं एक उदाहरण सांगतो. वंजारपाडा संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी नव्हता. टॉस विन घोषित केलं ते नेवाळी संघाला आणि त्यांनी निवडले बॅटिंग. यावेळी पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. लाईन चेक केल्यानंतर पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. पहिले 2 बॉल अचूकतेनं फेकले होते गोलंदाज ऋतिक यांनी, परंतु हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय आणि इथून मात्र व्हाईटची एक धाव जी धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये जय हनुमान नेवाली टीमच्या. टॉस खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आला, त्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे. हो, यावेळी ड्राईव्ह केलाय. फिल्डर अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी आलेत वेगानं. गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर होता त्या ठिकाणी अजिंक्य बेलोसेचा, परंतु गॅप मिळाली नाहीये. फिल्डर बरोबर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव मिळाली सिंगल. सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचलाय ते अगदी आपण पाहताय 2. खूप चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहताय. अनेक रजनी स्पर्धा आपल्याला कर्जत विभागामध्ये पाहायला मिळतात, परंतु त्यातील एक नामांकित स्पर्धा म्हणजे सर्वांचं लक्ष या स्पर्धेकडे अगदी लागून राहिलंय. ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. या ठिकाणी आपण पाहताय बाबी आमदार व सरपंच चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप या स्पर्धेला म्हटलं जातं. त्या वर्ल्ड कपला आजच्या रात्रीमध्ये सुरुवात झाली आहे. जबरदस्त स्पर्धा अगदी आपण पाहताय. चांदेकरांचं आयोजन म्हटल्यानंतर अगदी प्रश्नच नाही. जबरदस्त आयोजन, नेटका असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच खऱ्या अर्थाने आयोजन आपण पाहताय. ओ, इथे पडल्यानंतर बाहेर जर निघालाय, फुलटॉस होता. पंच या ठिकाणी सांगतात इट इज नो बॉल. नो बॉल आलाय. हॅलो. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा मात्र येत आहेत. खरं तर आरोग्य विभागातील एक प्रसिद्ध पत्रकार आहेत जे सध्या मुंबई क्षेत्रामध्ये चांगलं कामगिरी करतायत, परंतु आपल्या कर्जतचेच आहेत. नेरळचे रवींद्रजी तरे साहेब यांच्या वतीने देखील या चांदईच्या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्यांचे मनापासून आभार. सर रिव्ह्यू आहे का? रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईड आहे, नो नाहीये. चला, मान्यवरांचा खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी सन्मान करत होतो आणि त्यासाठी मात्र लक्ष थोडंसं त्या ठिकाणी वेधलं गेलं आणि मात्र मॅचकडचं लक्ष थोडं दूर झालं. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. हो, आणखीन एक अगदी आपण पाहताय बरोबर वाईड यॉर्करच पाहायला मिळतो. अचूकता गोलंदाज खऱ्या अर्थानं ऋतिकची आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती बरोबर नियंत्रणामध्ये या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी करत असताना ऋतिक पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये जे P1चं पहिलं षटक आहे आणि त्याच ओव्हरमध्ये इतकी चांगली गोलंदाजी जी आपल्याला ऋतिकची पाहायला मिळते. हो, यावेळी खोलामध्ये टाकलाय. अगदी आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. बरोबर बीड ऑफचे फील्डर त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत सिंगल डाव. सन्माननीय भाऊ भोईर आणि सन्माननीय रामदासजी भोईर साहेबांचं आगमन मात्र येथे होते. ही सर्व मंडळी मला असं सांगतात की मी ज्यांना नव्याने पाहतोय, गेले कित्येक वर्ष या पाहुण्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये मी केलंय. भाऊ भोईर आणि रामदासजी भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत. हा, जावई मी त्यांचा. आणि सरपंच रामदासजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि भाऊ भोईर मग कुठेही नितेश खेळू दे, चांदई टीम खेळू दे, त्यांच्या शुभेच्छांचा एक मेसेज येतोच आणि त्यांचं इथे स्वागत
आम्ही ते मंचावरती करतोय. अनेक पारितोषिक आहेत. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर कैलास कोळंबे यांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज. आदेशजी धुळे साहेब यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आणि आणखी आमचे चांदईचे ग्रामस्थ मोरेश्वरजी रसाळ साहेबांचं इथे आगमन झालंय. आदरणीय एकनाथजी धुळे साहेबांचे सुपुत्र आदेशजी धुळे यांचं देखील इथे आगमन झालंय. वंजारपाडाचे संघ खेळतोय. देवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदेशजी धुळे युवा नेतृत्व यांचं देखील इथे आगमन झालंय. चला मॅच चालू करा वंजारपाडा संघ. चला इथून अगदी जर पाहिलं तर मात्र एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाबाधाव फलक्यावरती अवघ्या 4 इथून आपण पाहताय हनुमान नेवाली टीमच्या. खऱ्या अर्थानं टॉस आपल्याकडे आल्यानंतर तो बॅटिंग करण्याचा डिसिजन आणि तो पहिल्या ओव्हर मध्ये कुठेतरी फसलाय की काय. इथे फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर आलेत, पकडली, कॅच मिळाली, पहिली विकेट अक्षय गायकवाड इथून मात्र बाद होतोय. पहिला आदरा मिळालाय जय हनुमान नेवाली टीमला. या गाण्याशिवाय मजाच नाही. तर मॅच विकेट वगैरे काय गेली तर जास्त वेळ एकत्रित येऊ नका. हा तुम्हाला मुभा नक्कीच आहे. मी पण खेळाडू आहे, मला ठाऊक आहे आतमध्ये काय असतात अपेक्षा आणि आपण काय एकत्रित येतो. परंतु जास्त वेळ नको कोणत्याही. प्रत्येक संघाला तीच विनंती आहे. नेक्स्ट मॅच असेल यशोदीप डिक्सळ. हा थोडे चेंजेस आहेत. ओ यावेळी अगदी आपण पाहतोय ऑन साइडला टर्न तर केला. इथे चुकी झाली आहे दोन्ही बॅटर मध्ये. कॉलिंगच नाहीये. अजिंक्य बेलोसे नॉर्थ स्ट्राईक एंडवरती वेगाने निघालाय परंतु संकेतनं स्ट्राईक सोडलीच नाहीये. आणि इथून पाहताय बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळेल. फलंदाज अजिंक्य बेलोसे बाद. हॅलो हॅलो महत्वाची विकेट मात्र इथे गेले. अजिंक्य बेलोसेची एक विकेट मात्र गेले महत्वाची. अक्षय गायकवाड देखील लवकरच मात्र बाद झाला. नेक्स्ट मॅच थोडं महत्वाचं कारण असल्यामुळे यशोदीप डिक्सळ आणि त्यांच्या विरोधात वावलेली मॅच आपण चौथी खेळवतोय. कारण कारणही तसंच आहे आणि हे सर्वांना ठाऊक आहे. म्हणून चौथा सामना जो आहे तो तिसरा खेळवला जाईल. अंजप आणि त्यांच्या विरोधात अंतरट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. अंजप आणि अंतरट टॉस करण्यासाठी त्वरित या. ओ इथे देखील आपण पाहताय जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु बाटवरती व्यवस्थित आलाच नाहीये. तिथून देखील आपण पाहिलं तर मात्र सिंगलला जो पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात आणि त्या दोनही विकेट जर तुम्ही पाहिला तर मात्र अजिंक्य बेलोसे आणि अक्षय गायकवाड हे सलामीचे दोनही फलंदाज अगदी लवकरच तंबूच्या आश्रयाला परतले. थोडीशी दडपणाखाली आता इथून जरूर पाहायला मिळेल जय हनुमान नेवाली टीम. अगदी जर पाहायला गेलं तर डिसिजन अगदी त्या ठिकाणी चूज केला तर मात्र बॅटिंग करण्याचा. आणि ते बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर इथून थोडंसं संकट जोडवलंय. फटका इथून खेळलाय. वाडीस लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत धाव इथून मिळेल ती मात्र सिंगल. एक धाव आले आणि अमिताभ बच्चनला पाहिलं असेल तुम्ही शहनशाह. स्टेजच्या समोर पण शहनशाह आलाय परंतु तो केटीसी लाईव्ह इव्हेंट्स आहे. सोपं काम नाही. लाईव्हचे सर्व ऍडजस्टमेंट करणं, कॅमेरा सेटअप करणं. वाडव्या पाटनं प्रहार बॉल सीमा पार. संकेतच्या पाठ मधून आला षटकार. 9+6 धावा मिळतील एकंदरीतच 7. खरं तर षटकार आलाय आणि माझ्या बाजूला चिराग बसलाय. चांदई संघ जेव्हा स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर या स्पर्धेत जिंकत होता मी लाईव्हला पाहिलं. कैलास कोळंबे आणि त्यांची ती टीम होती भोंगे घेऊन. त्यांची जरा नावं विसरलो मी. काय जबरदस्त भोंगे वाजवत होते ते. माझ्याकडे व्हिडिओ ती व्हिडिओ. निवृत्ती बागडे होते,
दिनकर कोळंबे देखील होते. जबरदस्त जल्लोष. हो आणखीन एक पुन्हा एकदा आडव्या बाटनं प्रहार. बॉल मिड विकेट सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा संकेतच्या बाट मधून षटकार. म्हणूनच तो चौथा सामना आहे. अंजप आणि अंतरेट दोन्ही संघाचे कर्णधार या आपण आला असतील तर आपण टॉस करून घेऊ आणि मग तिसरा सामना तो असेल. एकंदरीतच अगदी जर पाहिलं तर मात्र 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक्यावरती आपण पाहताय जनमान नेवाली टीमच्या 19 विकेट्स आल्यात. योगेश, खरं तर चांदईने अनेक सुपरस्टार दिलेत, या अगोदरही दिलेत, आता पुन्हा तयार होत आहेत. परंतु चांदईचे दोन्ही समालोचक मगाशी भावेश कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग करत होता, आता सनी देखील आलाय. आजकाल तो जरा बिझी आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये जास्त येत नाही. स्वतःचा गॅरेज टाकलाय, मस्त निर्णय घेतलाय. क्रिकेट आज येतं उद्या नाही. हा कोंबडा कापला असे आमचे रामदास भोईर सांगतायत. सर्वांना निमंत्रण आहे, आजचा रविवारचा दिवस आहे. यस सर्व आभार आहे, आभार भाऊ भोईर आणि रामदास भोईर यांचे. चला मॅच चालू करा. चला जास्तच वेळ घेतला जातोय दोन्ही टीम कडनं. अगदी आपल्याला रिक्वेस्ट असेल की मात्र फास्ट करा, कारण की वेळोवेळी खऱ्या अर्थानं आयोजकांकडनं या सूचना येतात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्हाला बरोबर 4 षटकं ही 20 मिनिटांच्या आतमध्येच कंप्लीट करायचं आहे. टायमर या ठिकाणी सेट केला गेला. ज्यावेळी तुमची 20 मिनिटं 4 षटकांच्या आतमध्ये जर का समाप्त होतील, मग मात्र तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावाच लागेल. 30 सर्कलच्या 19 जावा सॅकिंग गेनवरती आपण पाहताय शुभम बेलोसेला. हो आडवा बाटणं हा देखील फटका. अगदी आपण पाहता गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बरोबर जर पाहिलं तर डीप मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. धाव मिळेल इथून सिंगल धाव आल्यानंतर धाव फलक आता जाऊन पोहोचलोय ते मात्र 20 वरती. जे हनुमान नेवाली टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आणि आता त्यांच्यासाठी कॅच प्राइज आलाय. षटकार हॅट्रिक जर का कोणत्याही फलंदाजाकडनं आली तर मात्र प्रदीप लाड, संजय माडिक, अभिजित बेलोसे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. फटका इथून देखील चांगला आहे, धाबा 4 मिळतील चौकाराला. दत्तात्रयजी कोळंबे साहेबांचं इथे आगमन झालंय, सहर्ष स्वागत आम्ही आपलं करतोय. जितेंद्रजी कोळंबे, आपल्या सुकन्या का हा स्वागत आहे आपलं देखील. परीचं देखील स्वागत. दत्तात्रयजी कोळंबे चांदई म्हटल्यानंतर पाहुण्यांची रेलचेल तुम्हाला 4ही रात्र पाहायला मिळेल. संदीप बोराडे मगाशी म्हटले शेवटची रात्र म्हणजे आमचाही कस निघतो. शॉट बॉल होता, हुक केलाय, बॉलला सरळ पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे भव्य षटकार संकेत दलवीच्या बाटमधून 6.
धावसंख्या धावफलक्यामध्ये आपण पाहत आहे 30, विकेट्स आल्या 2. सुरुवातीला 2 फलंदाज बाद झाले होते, जिथे खऱ्या अर्थानं धावफलक्यावरती अवघ्या 4च धावा होत्या, परंतु संकेत दलवी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याचे फटके पाहायला मिळतात. हो, यावेळी मिसिट झालाय हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल. महत्वाची विकेट, महत्वाचा फलंदाज संकेत दलवी इथून मात्र परततोय. तिसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान नेवाली टीमला. सेट झालाय. 2 ठिकाणी ते काम करतायत सध्या. सोमजाई गुणगेची जी एक स्पर्धा चालू आहे तिथेही आणि या विश्व चषकात देखील, आणि केटीसी दोन्हीकडे आहे. एकंदरीतच 30 धावा धावफलक्यावरती. गणेश वाघमारे लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. ओ, पडल्यानंतर खाली राहिलाय, कडे खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो ऋतिकचा. इथून कमबॅक ते ऋतिकला देखील करायचंय, त्याच्या विरोधामध्ये देखील मोठे फटके आलेत आणि त्याला देखील इथून कमबॅक ते करायचंय. इथून धावा 30 आल्यात. तिसरं षटक चालू आहे. सेकंड स्पेल मध्ये आलाय. पहिल्या 3 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर विकेट आली. हो, यावेळी आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतात. डेंजर एंड झोन कडे गणेश वाघमारे, परंतु फेकी अगदी जर पाहिली तर मात्र लेझी होती. तिथून 2 धावा त्या सहजरित्या कंप्लीटच होताना पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावा आल्या 2 धाव्यांना धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे 32. 32 धावा धावफलक्यामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतात. बॅटिंग करते जय हनुमान नेवाली टीम. पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं टॉस त्यांना मिळाला, कारण की वंजारपाडा B+ टीमचे कॅप्टन मात्र इनिंग मेक मध्ये त्या ठिकाणी आलेच नव्हते. त्याच्यामुळे जय हनुमान नेवाली टीमला तो टॉस देण्यात आला आणि टॉस जिंकल्यानंतर लगेच तो बॅटिंग करण्याचा डिसिजन. पहिल्या ओव्हरमध्ये असं चित्र स्पष्ट झालं होतं की हा निर्णय थोडासा अंगलोट आलाय की काय, परंतु तदनंतर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये संकेत दलवीनं आणि शुभम बेलोसेनं ती चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आणि ती पार्टनरशिप बिल्डअप झाल्यानंतर एक चांगली धावसंख्या आता इथून धावफलक्यावरती पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, हे सातत्यानं आम्ही सांगतोय. नेक्स्ट मॅच अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये अंतरड. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस साठी यायचं आहे. अंजप आणि अंतरड नेक्स्ट मॅच असेल. अच्छा, या पहिल्या रात्रीतील जी खऱ्या अर्थानं तिसरी मॅच, परंतु चौथी मॅच आहे, परंतु तिला तिसरी खेळवतात. हो, इथे अगदी आपण पाहताय बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न. बादशी जर पाहिलं गेलं तर मात्र हलकीशी कडा जरूर घेतली होती, परंतु एसटी रक्षक एग्जामचे मेन इंचार्ज आणि इथून आणखीन एक फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपामध्ये 2 फलंदाज इथून आपल्याला परतताना पाहायला मिळतात. शुभम बेलोसे सॅकिंग एंड वरती आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर गणेश वाघमारेला देखील इथून परतावं लागतंय. शुभम बेलोसे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथून डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतोय. इथून पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, मग पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावा तर बनवाव्याच लागतील. धावसंख्येचं खऱ्या अर्थानं विपक्ष टीमच्या समोर ते डोंगर उभं करावं लागेल, कारण की पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर मात्र त्या 50+ धावा
इथे मात्र चेस झाल्यात, फटका शॉट एक्सा कव्हरला फिल्डर आहेत. ओ इथे मात्र चुकी झाली आहे, बॉल पुढे निघालाय, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होतीये. बॅकअपच नव्हतं, फेकी अगदी आपण पाहताय गोलंदाजापासून थोडीशी दूर देखील झाली. धाबा इथून 2 मिळाल्या, 2 धाबा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय 34 वरती. 34 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी जर पाहिलं तर 4थं षटक चालू आहे. अभि गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिले 2 बॉल ज्यांनी खऱ्या अर्थानं डॉट बॉल फेकले होते आणि त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या बॉल वरती हे दुहेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळते. भावी आमदार चषक व सरपंच चषक या स्पर्धेमध्ये इथून जर पाहिलं तर मात्र हा डॉट बॉलच पाहायला मिळेल. शुभम बेलोसेला खऱ्या अर्थानं अभिनं थांबवलाय. त्याच्या समोर खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर शुभम बेलोसे थोडासा चाचपटतानाच पाहायला मिळालाय. त्याच्या बाटवरती ते व्यवस्थित बॉल येतच नाहीयेत. ओ पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चालला, बाडीश लॉंगॉन मधून फिल्डर वेगाने धावत आलेत. ओ गुड फिल्डिंग. एकाच अटेम्प्टनं खऱ्या अर्थानं बॉलला कॅरी केलं आणि तिथून जर पाहिलं तर मात्र आणखीन एक सिंगलला जाऊ पाहता. सिंगल धाव आली आहे, सिंगल धावानं धावफलक जाऊन पोहोचलाय 35. 35 धावा धावफलकावरती. अभिच्या या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये अभिनं धावा खर्च केल्यात, त्या उग्या 3. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक सागर डोलेला तुम्ही पाहताय, नवीन बॅटर. ओ स्लोवर होता, पिक करता आला नाहीये परंतु फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतात, सॅकिंग एंड वरती पोहोचतील. 2 धावा कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक 4 देखील या ठिकाणी समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान नेवाली टीमच्या धावा धावफलकावरती आल्यात 37. 3 बाद 37 धावा धावफलकावरती, 4 बाद 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शुभम आणि सागर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता बॅटिंग करताना पाहायला मिळतात. पार्टनरशिपची तर आवश्यकता आहे. पार्टनरशिप जर का बिल्डअप झाली तर मात्र धावा या मोठ्या प्रमाणामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतील. चला वेळ घेऊ नका, बरोबर अगदी तुम्ही वेळेमध्ये आहात, त्याच्यामुळे आता इथून एक्स्ट्राचा वेळ घेऊच नका. 4 इथून षटक जर पाहिलं तर बरोबर आपण पाहता 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झालेत, त्याच्यामुळे आता अधिकचा वेळ तुम्ही घेऊच नका. शेवटचं षटक इथून अगदी आपण पाहता आता प्रगतीपथावरती येईल. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन की वंजारपाडा B+ टीम कडनं आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मात्र ऋतिकनं तर 4 धावसंख्येचं षटक फेकलं. तिथे मात्र जर पाहिलं तर मात्र विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर 2 ओव्हरमध्ये त्या धाबा येताना आपण पाहिल्या. शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये ओ इथे अगदी आपण पाहताय मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर नाहीये, वॅकंड एरिया आहे. ओ स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचण्याचे प्रयत्न करत होते परंतु तोपर्यंत अगदी आपण पाहताय बॉल अगदी जमिनीला दानच झालाय. 2 धाबा इथून पाहायला मिळतात. 2 धाबांना जर पाहताय तर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 39. 39 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक चालू आहे. पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय जिथे संधी अगदी निर्माण झाली होती परंतु फिल्डर अगदी डीप मध्ये होते. फिल्डरच त्या ठिकाणी नाही आहेत. 2 धाबा पाहायला मिळाल्या. आता या षटकातील देखील शेवटचे 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या 5 बॉल मध्ये आक्रमण तर करावंच लागेल. आक्रमण जर का झालं तर मात्र एक चांगली टोटल जी धावफलकावरती पाहायला मिळेल. ओ इथे आडवा पाटनं प्रहार चढवलाय. फिल्डर आहे, जज करताय. तो चांगलं जजमेंट पकडली एक कॅच. शुभम बेलोसे आउट. सन्माननीय अंकुश शेठ मुने, तदनंतर हरेश्वरजी कोलंबे माजी सरपंच आणि तदनंतर रमाकांतजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचकावरती यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण या ठिकाणी आलात, या मुख्य मंचावरती या आणि या मंचावरतून या स्पर्धेचा आनंद घ्या. सहर्ष स्वागत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने यथोचित मान आणि सन्मान केलं जातं. म्हणूनच तर खऱ्या अर्थाने आपण पाहता या स्पर्धेला मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणून अगदी आपण पाहता.
या स्पर्धेमध्ये अगदी जर पाहिलं ना तर प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट मधील अगदी आपण पाहताय हे वर्ल्ड कप या स्पर्धेला संबोधलं जातं. हो आडवा बाटनं प्रहार चढवला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत, पकडली एक कॅच, बॅक टू बॅक विकेट, फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक विकेट येताना पाहायला मिळतात. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय आता मात्र शुभम बाद झाले होते, त्याच्या पाठीमागे निखिल देखील आता इथून परतताना आपल्याला पाहायला मिळतात. सागर नॉर्थ साईड केनवरतीच उभा राहिलाय, त्याला जास्त स्ट्राईक मिळालीच नाही आणि आता इथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हॅट्रिक बॉल असेल, गोलंदाज दर्शन काय गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाजानं अगदी आपण पाहताय ती कॉन्ट्रीब्युशन देत असताना दर्जेदार कामगिरी केली आहे. आपल्या टीम साठी खऱ्या अर्थानं ते 100% कमेंट मेहनत दिली आहे, चांगली गोलंदाजी राहिली आहे. सन्माननीय पांडुशेठ बागडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि तदनंतर दोनही चांदई गावचे जे आमचे प्रतिष्ठित वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे की ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे. सर्वांनी या मुख्य मंचावरती यायचं आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 39 वरती धावफलक थांबलाय. हो यावेळी अगदी आपण पाहताय खोलामध्ये टाकलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस होईल, फलंदाज इथून बाद होईल. निवास रनआउटची विकेट आली आहे. आणखीन एक तिसरी सलगची विकेट आपण पाहताय. एका पाठोपाठ एक विकेट येताना पाहायला मिळतात. जिथे धावांची आवश्यकता आहे, जिथे धावा बनवायच्या आहेत, धावा जर का आल्या तर मात्र चांगली टोटल इथून पाहायला मिळेल. परंतु इथे विकेट्सच येताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्या चुका सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रत्येक फलंदाजाला मोठा फटका मारायचा आहे, प्रत्येक फलंदाजाला चौकार षटकार हवा आहे आणि त्या चौकार षटकाराच्या नादामध्ये आपण पाहता या ठिकाणी विकेट्स आल्यात. सन्माननीय पांडुरंगजी बागडे साहेब आपण पाहता या मुख्य मंचावरती उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत. ओ फटका सागर डोलेच्या बॅट मधून, परंतु फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात आणि इथून आपण पाहताय कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा मिळतील त्या मात्र 2. काय फटका सजवला होता, नो लुक शॉट, परंतु त्या ठिकाणी फिल्डर बरोबर अगदी आपण पाहताय तेवढं अंतर त्या फिल्डरनं कापलं होतं, पोहोचले होते ऑलमोस्ट बॉल वरती, परंतु कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्यानंतर 41 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात, जे हनुमान नेवाली टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. हो यावेळी देखील आपण पाहता व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाजाला इथून परतावा लागेल. पहिल्या सत्राचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जय हनुमान नेवाली टीमनं धावा बनवल्यात 42 धावा, 30 बॉल मध्ये 42 धावा बनवल्यात आणि आता इथून वंजारपाडा B+ टीमला धावा बनवायचे दुसऱ्या सत्रामध्ये 43, 30 बॉल मध्ये 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चला अंजप आणि अंतर टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. अंजप टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतर टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. आदरणीय तेजसदादा पवार यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्षमय स्वागत. चला या ठिकाणी अंजप टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. विनंती करायला आंतर टीमचे कॅप्टन.
चला या आपण त्वरित टॉस केला जाईल, विलंब करू नका आपण. चला मॅच ऑन होईल आणि येस करूयात कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. आवाज ऐकाल समीर सोमने यांचा. चला बॅट्समन पाठवा लगेच. चला सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झालेली आहे. 5 ओव्हर मध्ये जशी इनिंगला सुरुवात होईल पहिलंच पारितोषिक आपण या ठिकाणी जाहीर करूयात. अर्थातच हरेश्वर कोलंबे, त्याच्या समेत अंकुशेट मुने आणि त्याच समेत कैलाजी कोलंबे यांच्या मार्फत पहिल्या बॉलवरती पारितोषिक लागलं गेलंय. षटकार, चौकार आणि विकेट या तिन्ही मधलं काही येऊ द्या, त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या तीनही जणांकडून दिलं जाईल. नाही, तीनही असे त्रिमूर्ती आहेत की ते पुढच्या 4 रात्रींमध्ये अशी पारितोषिक लावतीलच, यात शंका नाही. आणि हे पहिले 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 जे आहेत ना, ही सर्व कबड्डीचे पारितोषिक आहेत. हा कबड्डी, कारण आपल्यामध्ये कबड्डी भिनलेली आहे. भले आपण आता क्रिकेटचा गाजावाजा करतोय. 5 ओव्हरचं सामना आणि टार्गेट सेट केलंय ते बॅटिंग करणाऱ्या वंजारपाडा संघाच्या विरोधात 43 सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. शांताराम कोळंबे यावर्षी पुन्हा एकदा इनॅक्शन दिसला क्रिकेटमध्ये देखील. तो षटकार आला आणि षटकार, नशीब त्याचं पाय टेकलं. मला तर असं वाटलं की पाय टेकवलेत का काय कुठे मागे खेचून. मॅच चालू करावी. 5 ओव्हर मध्ये 43 डिफेंड करायचे नेवाळी संघाला. स्ट्रायकर एंडला आहे तो कपिल आणि त्याच्या साथीला आलाय प्रतीक, आणि गोलंदाजीसाठी शुभम बेलोसे पहिल्या षटक घेऊन. पहिल्या चेंडूवरती फटका फसला होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे घेतल्यात. शहाणपणाचं क्रिकेट वंजारपाडा संघाकडून. अधेशजी धुळे साहेब उपस्थित होते, जे विद्यमान उपसरपंच होते दैवली ग्रामपंचायतीची, अशी माहिती आम्हाला इथे मिळाली. हा 200 रुपये आलेत सिक्सर मारणाऱ्याला. हा शांताराम बुवा तरे यांच्याकडून बॅटिंग करणाऱ्या टीमला. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय, धावा बुक केल्यात. बॉल फाईन लेगला फरार, चौकार. वाह, ओजी ओजी जे म्हणतात ना ओरिजिनल, ते या गाण्यात आहे. हे गाणं वाजलं की एक वेगळीच मजा आहे, एक वेगळीच धून या गाण्याची. अजय गायकवाडने अनेक मोठमोठे संगीत दिलेत. अजय गायकवाडची रायगड प्रीमियर लीगची धून, मला असं वाटतं रायगड प्रीमियर चालू झाली असेल आज. ठाणे वर्सेस युवा वर्सेस रायगड युवा असा सामना झाला असेल पहिला. हो, बाकूडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शुभम बेलोसेने आता लाईन चांगली पकडले. आय थिंक ठाणे युवा जिंकलेली आहे. नेक्स्ट मॅच कदाचित ठाणे विरोधात, रायगड विरोधात मुंबई किंवा ठाणे किंवा मुंबई विरोधात पुणे असा सामना असावा, जे दरवर्षी सामने होतात. जिल्ह्याची प्रीमियर लीगची स्पर्धा.
पुन्हा हुक केलाय. वॉट अ प्लेसमेंट. चांगला फटका. फलंदाज कपिलच्या बॅट मधून वंजारपाडा टीम साठी चौकार. हा कैलास कोळंबे प्रसाद म्हात्र्यांचा सत्कार केलात का तुम्ही? हा महत्वाचा. शेवटच्या रात्री जेव्हा तटकरे साहेब उपस्थित होतील हा तेव्हा प्रसाद म्हात्र्यांचा सत्कार होईल. डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. उलट्या दिशेला धावतोय क्षेत्ररक्षक. शेवटी चेंडू मात्र इथे अडवलाय. 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्या 12. कारण प्रसाद म्हात्रे जिथे जिथे पोहोचले सोशल मीडियाची अजिबात गरज नाही तुम्हाला. फेसबुकला तुम्ही जस्ट ओपन केलं की प्रसाद म्हात्रे, टिक केलं की प्रसाद म्हात्रे, लाईक केलं की प्रसाद म्हात्रे, शेअर केलं की प्रसाद म्हात्रे, ओनली प्रसाद म्हात्रे. धावा झाल्यात त्या आता 12. 4 रात्री अशीच मजा असणार आहे. आपली हक्काची स्पर्धा आहे गुढीपाडव्याची. कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक संबोधली जाणारी स्पर्धा. समोर टाकलाय. उडवल्या बॉल वाडिश लॉंगॉनला. कपिलच्या बॅट मधून चौकार. खर तर शुभम बेलोसे हा फ्रंट लाईन बॉलर या टीमचा आणि त्याच्याच विरोधात तब्बल धावा कुठल्यात त्या 16. मी विनंती करतोय आमचा अंजप टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. अंतरड टीमच्या कॅप्टनला विनंती की टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. तिसरा सामना जो होता काही कारणास्तव आपण थोडा पुढे घेतलाय. तो कारणही महत्वाचं आहे म्हणून मी विनंती करतोय की अंतरड संघ आपण कृपया करून आम्हाला सहकार्य करा. अंजपचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. अंतरड टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी या. कारण अत्यंत महत्वाचं आहे. सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रसाद म्हात्रे म्हणजे त्यांच्या बाजूला जरी तुम्ही बसलात तरी सुद्धा चर्चेत येता तुम्ही. मी त्यांना विनंती करतो तुम्ही माझ्या बाजूला येऊन बसा. प्रसिद्धीची सध्या मला गरज आहे. कैलास कोळंबे आता फेमस होतील पहा तुम्ही. नाही कैलास कोळंबे फेमस कधी झालेले 1 बॉल 1 रनची गरज असताना अर्ध्या पिच वरती गेला होता. चला पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 16. 27 धावांची गरज. अंतरड संघ अंतरड चला लवकरात लवकर टॉस साठी या. तांडेल जरा आवाज खोला. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका सिंगल रन मात्र घेतली जाईल आणि या सिंगलने स्कोर धावसंख्या झाले ते आता 17 धावा झाल्यात. माफी असावी. आता धावा झाल्यात त्या 17-17. सामना चालू आहे तो जे हनुमान नेवाळी आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळतोय तो वंजारपाडा संघ. वंजारपाडा B+ हा संघ मैदानात खेळत असताना बॅटिंग करताना फसवला इथे गोलंदाजाने. वंजारपाडा म्हटल्यानंतर तिरंगा चषक सदा आठवणीत राहणारी माझ्यासाठीची स्पर्धा आणि तिरंगा चषक म्हटल्यानंतर शेलू विरोधात चांदई. एका बाजूने शांताराम कोळंबे दुसऱ्या बाजूने साई मसने. काय मॅच व्हायच्या. 2 वर्ष सलग त्या मॅच झालेल्या अद्यापही आठवणीत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल सागर कडून. मंदार राणे जरा पायांची हालचाल केली. माझंही लक्ष त्यांच्याकडे होतं. राजेश भोईर यांच्या जोडीला नेहमी हरेश कराळे असतात परंतु हरेश कराळे यांना अध्यक्षपद दिलंय ते गुणघेचं आय थिंक असं वाटतंय. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. थोडं दडपण वंजारपाडा संघावरती टाकण्याचा प्रयत्न सागर ढोले आमचे समालोचक आहेत योगेश ढोले. लोअर फुलटॉस बॉल बॅटची कडा घेतले मागे आलाय बॉल. 3 चेंडू निर्धाव. क्या बात आहे. 3 चेंडू निर्धाव. याच गावचे 2 समालोचक देखील जोडले जातील. आजचा दिवस आपला आहे. भावेश भोईर आणि त्याचबरोबर सनी मसने. परंतु सनी मसने यांनी घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे. क्रिकेट म्हणजे
3 चेंडू निर्धाव. योगेश ढोळे यांचे बंधुराज आहेत. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. दादा कदाचित सांगत असेल कशी गोलंदाजी करावी. पाचला बॉल उडवलाय. व्हाट अ शॉट द बॅटर कपिल. बॉल सीमारेषा पार. षटकार. आणि कॅच पकडले तर कैलास कोळंबे यांच्या वतीने 200 रुपये. चला लवकरात लवकर या. ये हे कमाल. एका हातात पकडले का बाबा. मंथन. आयवा झेल टिपलाय कैलासजी कोलंबे आपण पाहतोय ज्यांनी पारितोषिक लावलं होतं 200 रुपयांचं. मंथन या 2 व्यासपीठावरती. सुटले. हा प्रश्नच नाही. आणि आणखी एक पारितोषिक या मॅच मध्ये लागलं जात आहे. बॅटिंग करणारी टीम असो या फिल्डिंग करणारी, अगदी षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक, अर्थातच हरेश्वर कोलंबे, अंकुश शेठ मुने आणि त्याच समेत कैलासजी कोलंबे यांच्यावर तब्बल 1000 रुपयांचं ते कॅश प्राइज असेल. ही एक त्रिमूर्ती आहे. आणखी दुसरी त्रिमूर्ती येणं बाकी आहे. ते मला असं वाटतं 12:30 नंतर येतील. 12 नंतर त्यांना जमत नाही. 12:30 नंतरच येतात ते. सिंगल घेतले, धावा झाल्या त्या 24 आणि आता विजयासाठी धावा करायचे त्या 18 बॉल मध्ये 19. अयवा कुणी पकडले. मंदारने का. मंथन या. त्याला प्रश्न विचारा. संदीप बोराडे पटकन. अरे दादा 200 असेच नाही भेटत. मी तुला तेच मुरलीधर सांगतोय. कोळंबे साहेबांचे ते आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत साहेब आपलं देखील. ही अशी मंडळी आहे चांदईची स्पर्धा असल्यानंतर. परंतु संजय दादा या वर्षी अंडर 19 ला चिराग खेळलाच पाहिजे ISPL ला. आपण या प्रयत्नात नक्कीच असू. नशिबाने फक्त साथ द्यायला पाहिजे. सगळेजण आहोतच आपण, यात काही शंका नाही. म्हणजे आणखी एक प्लेअर जाईल आपला ISPL ला. नितू गेलाय, साहिल तर गेलाय. पुढच्या वर्षीही साहिल खेळेल आणि त्यांच्या जोडीला आतमध्ये चिराग पण गेला पाहिजे. आपल्या तालुक्यातलं खेळले पाहिजेत. इच्छा आहे सर्वांची. आणि एवढा चांगला खेळलाय. अरे काय आदत बिदत बोलता रे तुम्ही. बैलात आणि माणसात काहीतरी फरक ठेवा. चला मॅच चालू करा. 18 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज. अक्षय गायकवाड गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. हो वेगवान चेंडू होता. मागची मॅच देखील 18 बॉल 18 आणि याच दिशेने डीकेने चांगलं षटक टाकलं होतं. नेवाळी गाव आय थिंक अंतरेट आलाय का. अंतरेट आलेत. चला टॉस करून घेऊ. तुम्हाला पॅनल्टी नाही कारण तुमची 4थी मॅच होती, त्यामुळे टेन्शन नाही. टॉस करून घ्या. सागर कोळंबे. फलंदाज बाद झाला आणि आता सन्माननीय पांडुरंगजी बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. चिंता नाही. आणखी 2 मिनिटं मागितली तरी 2 मिनिटं देऊ आपण. रिलॅक्स. येस विनंती करेल पांडुरंगजी बागडे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय अंतरट वरडी त्याच्या विरोधात स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम. सन्माननीय पांडुरंगजी बागडे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र इथे टॉस घोषित उडवण्यात येत आहे. एका बाजूला मारुती आहे. अरे सर्व कबड्डी खेळलेले आहेत, त्यांना बरोबर माहिती आहे काय कसं कुठे कधी करायचं. आणि टॉस केला यावेळी. कॉल होता काटा आणि टॉस जिंकलाय तो मात्र अंतरट वरडी. निर्णय वरेडी अंतरट वरेडी टीम. निर्णय वेट करू नका. नाही पांडुरंगजी बागडे साहेबांशी आपण 2 मिनिटं चर्चा करू, परंतु ही मॅच झाल्यानंतर नक्कीच साहेबांना आपण या स्पर्धेबद्दल विचारू. पाठला केला होता या चेंडूचा सागर. अक्षय गायकवाड चांगली गोलंदाजी करत असताना या षटकात KTC लाईव्ह इव्हेंट या YouTube चॅनल वरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा सहज मिळतील वंजारपाडा टीमला. प्रयत्न चालू आहेत. 2 धावा इथे घेतल्यात आणि दुहेरी धावा संख्येने स्कोर झालाय. बॅटिंग करत असताना 26 धावा झाल्यात. विजयासाठी आता 17 धावांची गरज आहे. 43चं टार्गेट आहे. 17ची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 14. हो मागे जाऊन फटका खेचलाय. क्या बात है. फाईन लेगच्या दिशेने फलंदाज वैभवच्या बॅट मधून हा चौकार. वैभव नावे घातकच असतात.
चौकार. टॉस अंतरेड वरेडेने जिंकलाय आणि त्यांचा निर्णय बॉलिंग आहे. ओके, तयारीत राहा आपण. तर 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हा 200 रुपयांचं कॅश प्राइज होता, आता 300 रुपयांचं कॅश प्राइज कैलास कोळंबे यांच्या वतीने. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर म्हणजे 300 झाले म्हणजे एका कॅमेरामॅनची ड्युटी करे, बरोबर का? की जास्त आहे. आणि त्यांच्या भाषेत सांगायला गेलं तर वेगळा शब्द आहे, मी मराठीत सांगतो 90. समजने वाले को इशारा काफी. पुन्हा तोच प्रयत्न, परंतु यावेळी अक्षय गायकवाडने चांगला चेंडू टाकलाय. धावा झाल्यात त्या 30. 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या कार्याला समर्पित करणारी स्पर्धा श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदईने मात्र इथे भरवण्यात आले. आणि हे जो निवाळी गाव आहे, सुधाकर भाऊ घारे यांच्या स्वीय सहाय्यक आहेत केतनजी बेलोसे यांचं हे गाव आहे. कदाचित ते सामना पाहत असतील. नेहमी या संघाला ते पाठबळ देत असतात. 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती. आता 13 धावांची जास्त वेळ घेऊ नका. आणि गारवा तयार झालाय. 10 वाजलेत, आपल्याला मॅचेस लवकरात लवकर कंप्लीट करायचे. 8 वाजून 8 मिनिटांनी आज स्पर्धा चालू झाले. उद्या 6 वाजून 50 मिनिटांनी पहिला चेंडू पडेल. काही करून म्हणजे उद्या पहिला राऊंड या टायमाला समाप्त झाला पाहिजे. उद्याचा पहिला सामना जो आहे त्यांनी 6:30 ला रिपोर्ट करायचे. ऋतिक मैदानात दाखल झाला होता, त्याने खरं तर ड्रिंक्स ब्रेक. पहिला सामना उद्या वंजारपाडा वर्सेस कोंदिवडे, त्यानंतरचे तसे सिरियल मध्ये चालू राहतील. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. प्रेक्षक आजूबाजूला सगळ्याच ठिकाणी आहेत. चांदईची स्पर्धा म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी नेहमीच असते. कुठेही स्पर्धा होऊ दे, परंतु जे खड्ड्यातलं आणि ते शेतातलं ग्राउंड होतं ना, तिथली गर्दीचा रेकॉर्ड कोणतेही स्पर्धा मोडू शकत नाही. वो पब्लिक कुछ खतरनाक था. 12 बॉल आणि विजयासाठी 13 ची गरज. मॅच चालू करा. बॉलिंग साठी आलाय 4थ्या षटकात. बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. फक्त एकच धाव मिळेल. 11 चेंडू आणि आता विजयासाठी 12 ची गरज. भावी आमदार व सरपंच चषक ही स्पर्धा संपन्न होत असताना चांदईच्या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची गर्दी तुम्ही चहू बाजूने पाहताय. सध्या निकेश राऊत आहेत स्कोररच्या भूमिकेत. मगाशी आमचे पहिल्या मॅच मध्ये भावेश होता, तोही चांगला समालोचक आहे. 11 बॉल 12 ची गरज. ताकद झोकले फटक्यावरती. बॉल गॅप मध्ये वेगाने चालला चेंडू. पान अडवलाय. पंच इथे इशारा करतायत नो बॉल. नो बॉल +2 अशा 3 धावा. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. तर रिव्ह्यू घेण्यात आलाय. चॅलेंज केले डिसिजनला. तर आता पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतो ओव्हर स्टेपिंग साठी. नेक्स्ट मॅचचाही टॉस झालेला आहे. दोन्ही संघ तयारीत राहा. अंतराट वरेडीने टॉस जिंकलाय. फिल्डिंग त्याने घेतले. हा ओव्हर स्टेपचा हा पण ओव्हर स्टेपला पकडणं होईल का शक्य? हा इट्स अ नो बॉल. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र इथे आलाय. हा डिसिजन चालू ठेवायचे का? ओव्हर स्टेपिंग साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. आता पकडले गेले, परंतु नंतर पकडले जाईल की नाही हे सांगू शकत नाही. हे ऑन स्क्रीन तुमच्या समोर हा डिसिजन दाखवला गेलाय. फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू सागर ढोलेने टाकला. इथे मात्र निर्धाव. धावा झाल्यात 34 धावा झाल्यात. 9 ची गरज. 9 धावांची गरज. लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रोक. 1 धाव घेतली जाणार. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा
35 धावा झाल्यात, 8 धावांची मात्र गरज विजयासाठी. आणखी एक चेंडू निर्धाव. पुन्हा स्लोवर वन. क्या बात आहे, सागर ढोलेने चमत्कारिक षटक टाकलंय. धावा वाचवल्यात या षटकात. 8 पाहिजेत, 8 धावांची गरज. प्रेक्षकांची गर्दी चहू बाजूने. कैलास कोळंबे यांनी 100 रुपये वाढवलेत. अगोदर 200 होते, आता 300 आहेत. कॅच आली पाहिजे. 7 बॉल विजयासाठी, 8 ची गरज. सामना 12 बॉल 13 होता, 7 बॉल 8 वरती अटकलाय. पाप प्रेक्षकांसाठी कमाल संधी आहे. कॅच पकडली तर रात्र सुटली. 7 बॉल 8 धावांची गरज. आडव्या बाटने फटका खेचलाय. बॉल वाडीस लॉंगॉनच्या दिशेने. फक्त एकच धाव आणि आता 6 बॉल 7. एक महत्वाची सूचना करतोय. जो रिव्ह्यू घेतला होता फिल्डिंग करणाऱ्या टीमने, तो रिव्ह्यू कंटिन्यू असेल, कारण त्या गोष्टीसाठी रिव्ह्यू आपण ठेवलेला नाहीये. काही गोष्टी आपण स्वतः रेक्टिफाय करायच्या असतात. आयोजकांनी निर्णय घेतलाय की जो रिव्ह्यू आहे या ओव्हरमध्ये घेऊ शकतात, कारण स्टेप ओव्हर स्टेपिंग साठी रिव्ह्यू नसेल हे लक्षात असू द्या. 6 बॉल आणि विजयासाठी 7. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅच जास्त वेळ थांबू नका. बराच उशीर झालाय. मॅच आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायची आहे. शेवटपर्यंत पब्लिक थांबली पाहिजे, हाच एक मुख्य हेतू आहे. 5 चारी बाजूने नजर टाका. अनेक ठिकाणी प्रेक्षकच नसतात, परंतु चांदईची स्पर्धा म्हटल्यानंतर प्रेक्षक असतातच, यात अजिबात शंका नाही. 6 बॉल 7 ची गरज. रुपेश शेवटच्या षटकात. तीन ज्या स्पोर्ट्स सायकल आहेत त्या आम्हाला पुरस्कृत केल्यात. श्री 11 चांदईचे पुरस्कर्ते अर्थातच नरेंद्र घुमारे साहेब यांनी मागील 4 वर्षांपासून जयशंकर चांदईला ते पुरस्कृत करतायत. पुढेही करत राहतील. रायगड असू दे, ठाणे असू दे, जिथे जिथे चांदई संघ खेळतो तिथे तिथे श्री 11 नावानेच खेळतो. 6 बॉल 7. चला मॅच चालू करा. आणि नेक्स्ट मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर खेळाडू आतमध्ये जा चांदईचे आणि फक्की मारून घ्या. लॉंगॉन च्या दरम्यान मारलेला फटका क्षेत्ररक्षक, परंतु वाऱ्याने बॉल आतमध्ये आला आणि घात झाला. 1 बाउंड चौकार. 4 धावा. तर पारितोषिक 800 रुपयांचा आता झालाय आयवा कॅच साठी. अर्थातच प्रेक्षक कमाल कॅच. हरेश्वर कोळंबे आणि अंकुश शेटमुणे आणि कैलास कोळंबे. हरेश्वर कोळंबे, कैलास कोळंबे आणि अंकुश शेटमुणे यांच्या वतीने सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर आता 800. 200 करा म्हणजे ड्युटीच सुटल. 4ही रात्री येतील. ते आहेत तोपर्यंत पारितोषिक. त्यांना कुठेही जाऊ देऊ नका. स्टेज वरतीच ठेवा. 4 करायचे आहेत आता. 5 बॉल मध्ये 4. कॅच सुटली. 7 करायचे होत्या. 6 बॉल 7. 5 बॉल मध्ये 3 करायचे. चला चेंडू द्या, चेंडू द्या. फिल्डिंग लावून घ्या. आलाय मॅच बॉल, आलाय मॅच चालू करा. अंतराट वरेडी. मॅच समाप्त झाली की वाट पाहू नका. खेळाडू आतमध्ये येतील, बाहेर जातील. तुम्हाला आतमध्ये जायचंय. तुमची फिल्डिंग आहे. रेडी राहा, पण रेडी राहा.
हा मॅच षटकार मारून जिंकवली तर कैलास कोळंबे आणि त्याचबरोबर अंकुश मुळे यांच्या वतीने 500 आणि हरेश्वर कोळंबे ही त्रिमूर्ती आहे, पहिली त्रिमूर्ती आहे. आणशा मागे आहेत ते नंतर येतील, तिसरी पण आहे त्रिमूर्ती. फसवा चेंडू, बॉल डॉट निघालाय. मॅच ऑन, 4 बॉल विजयासाठी आता 3 ची गरज. मॅच समाप्त झालेली नाहीये, गोलंदाजी करतोय रुपेश. प्रेक्षकांची गर्दी पहा. लोक म्हणतात शर्यती चालू झाल्यापासून क्रिकेटला गर्दी नाही, परंतु चांदईची स्पर्धा म्हटल्यानंतर गर्दीच गर्दी. आणि 800 पण आहेत. कॅच पकडली तर काम तमाम, घरी कुठे जायलाच नको उद्या कामाला. कॅच पकडा आणि गुढीपाडव्याची रात्र असेल तेव्हा हे पारितोषिक कदाचित 2000 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत किंवा 2100. 4 बॉल 3. स्क्वेअर लेगला फटका, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, कॅच पकडले, क्या बात है. आता विजयासाठी 3 पाहिजे 3 चेंडूंमध्ये. चेंडू आणि 3 धावांची गरज. अंतराट वरेडी पूर्ण संघ फिल्डिंग करणार आहे, त्यांनी समोर या. समोर यायचं आपण लवकरात लवकर. आणि बॅटिंग करणारी टीम आपण डगआउटच्या बाजूला येऊन थांबा. जसं आपण लग्न लागल्यानंतर जेवणाच्या पंगतीला कशा मागे जाऊन उभे राहतो तसे येऊन थांबले तरी चालतील. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 ची गरज. आता 600 झालेत षटकाराला, क्या बात आहे. नशीब 600 500 असं करतात, 549 नाही करत, 499 नाही करत, 599 नाही करत. हा शेवटच्या रात्री 95-15 असा आकडा येऊन जाईल. तर आता 3 चेंडू 3 करायचे आहेत. सामना पुन्हा एकदा रोमहर्षक ठरतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने डगआउटच्या बाजूला येऊन थांबा. अंतराट वरेडीने अगदी स्टेजच्या बाजूला या. रेडी राहा, आपल्याला आतमध्ये त्वरित जायचंय. आणि जे स्वयंसेवक आहेत आपणही रेडी राहा. 3 चेंडू 3. कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्व चषक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये चालू असलेला सामना. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत, क्या बात आहे. आता 3 चेंडू विजयासाठी 2 ची गरज. हा थोडा एक विनंती आहे, डगआउट मधून आवाज करू नका जास्त. षटकार मारला तर 700, षटकार मारून विजयी सामना करून दिला तर 700 रुपयांचं कॅश प्राइज. हरेश्वर कोळंबे, अंकुश शेठ मुळे आणि कैलास कोळंबे यांच्या वतीने. 3 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. 3 चेंडू 2. आय थिंक बॅटची कडा घेतले, क्या बात है. रुपेशचं पुन्हा कमबॅक. काय सामना रंगलाय. 2 चेंडू आणि विजयासाठी आता 2 ची गरज. त्याने या मॅच मध्ये, परंतु कौतुक करायला पाहिजे सागर ढोलेचं आणि त्याचबरोबर रुपेशचं. 2 चेंडू 2 कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी. मगासपासून सर्व समालोचक ओरडतायत कंपल्सरी चेसिंग, 2 धावा कराव्याच लागतील. जबरदस्त सामना रंगलाय. जनमान नेवाळी प्रेक्षकांची गर्दी तिथे लागले, कारण 300 रुपये सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडण्यासाठी. कैलास कोळंबे, हरेश्वर कोळंबे आणि अंकुश शेटमुळे यांच्याकडून 300. 2 चेंडू 2 ची गरज. ऋतिकालाय गोलंदाजी करतोय रुपेश. वंजारपाडा विरोधात जनमान नेवाळी. ओ फसवा बॉल, नॉट स्ट्रायकर एंडला थ्रो. रुपेशची जबरदस्त गोलंदाजी. 1 बॉल 2 धावांची गरज.
700 हरेश्वर कोळंबे, अंकुश शेठ मुळे आणि त्याच बरोबरीने कैलास कोळंबे यांच्या वतीने सन्माननीय पाहुण्यांचे इथे आगमन होत असताना सहर्ष स्वागत आम्ही इथे करतो. एक चेंडू आणि विजयासाठी 2. तर टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. कोण जिंकेल, वंजारपाडा की नेवाळी? कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक आणि हा दुसरा सामना या स्पर्धेतील रंगतोय. पहिल्या फेरीतीला दुसरा सामना आहे. काय रंगवलाय तो नेवाळीच्या रुपेशने. समोर येतो वंजारपाड्याचा वैभव. जिंकून देईल का वंजारपाड्याला? 2 बॉल 2 ची गरज होती, आता 1 बॉल 2 धावांची गरज. कदाचित हातातून चेंडू हा निसटलाय, सुटलाच नाही. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. असं वाटतंय हातातून चेंडू निसटलाच नाही. गोलंदाजाच्या किती घाम फुटला असेल हाताला. आता 1 चेंडू 1 धावेची गरज. रुपेश साठी हा डॉट बॉल टाकला तर 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल. कुणाल गायकवाड 1 बॉल 1 धावेची गरज. काय सामना रंगलाय. मगाशी मी आठवण करून दिली, कैलास कोळंबे 1 चेंडू 1. तसाच सामना. 1000 का आता षटकाराला? आता 1000. टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. सामना आवडला असेल तर. कर्जत टेनिस क्रिकेटच्या विश्वचषकात अशाच मॅचेस होतात. वंजारपाडा B+ आणि त्यांच्या विरोधात जानमान नेवाळी. कोण विजयी होईल, रुपेश की मात्र त्याच्या विरोधात वैभव माळी? 1 चेंडू 1 धावेची गरज. विकेट घेतली तरी सुद्धा 1000. बाहेर कॅच पकडली या षटकारासाठी तर 1000. क्या बात है. 1 चेंडू 1. जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. आणि आता बॅटर इथे थांबलाय, परंतु नाही, पंच सांगतायत थांबा. काय ड्रामा आहे पा. एखादा पिक्चर पण असा रंगत नाही तसा सामना रंगलाय. पहिली रात्र बऱ्याच वर्षानंतर RK साहेब JK साहेबांची या स्पर्धेची आम्ही आठवण करत होतो की कधी होणार ही स्पर्धा. आणि जशी स्पर्धा संपन्न झाली, सामना आला 1 बॉल 1 वरती. क्लीन बोल्ड काढला तर 1000. 1 बॉल 1. पुन्हा थांबलाय बॉलर. हृदयाची धडधड धडधड इथे वाढत असताना असं वाटतंय फायनलची बात चालू आहे. प्रेक्षकांची गर्दी पहा. एखाद्या ठिकाणी फायनल डेला पण एवढी नसते. पहिल्याच रात्री दुसऱ्या मॅचला रंगले. टाळ्या जोरदार झाल्याच पाहिजेत या मॅच साठी. क्रिकेट जिंकलाय, कर्जतचा क्रिकेट जिंकलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. बागफुटला जाऊन फटका टोळवलाय. सामना जिंकलाय वंजारपाडा B+ या टीमने. विजयी झालाय वंजारपाडा संघ. सन्माननीय समाधानजी मिनमिने आणि अनिल जोगळे साहेब यांचे इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. सुदर्शनजी कोळंबे साहेब आणि भगवान कोळंबे साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच कपिल 13 बॉल 23. चला, किरण कोळंबे यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. फिल्डिंग अंतराट वरेडी. फिल्डिंग लावून घ्या. आतमध्ये चला आपण. अंतराट वरेडी संघ विलंब करू नका. फिल्डिंग लावून घ्या त्वरित. वेल प्लेड नेवाळी टीम. मजा आली या मॅच मध्ये. लय मजा आली. भारी मॅच झाली, एकदम कडकवाली. स्वर्गीय भास्कर स्मृती अंजप आणि त्यांच्या विरोधात इंटरप्राइजेस वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराट वरेडी. पाहुण्यांचे इथे आगमन झालंय. हिरामनजी लोभी साहेब आणि वासुदेवजी कोळंबे यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आपण मंचावरती या. मॅन ऑफ द मॅच कपिल. काय मजा आली मॅच मध्ये. ठीक आहे, चालतंय. हारले तरी परंतु जिंकण्यापेक्षा हारणाऱ्यांचं जास्त कौतुक. असा सामना रंगला. बॅटिंग करणार